हॅलो मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एकाच कस्टमरचे ब्लाऊज दाखवणार आहे. हा पाठीमागचा गळा आहे आणि हा समोरचा गळा आहे पंचकोनी. सर्व ब्लाऊज प्रिन्स कट आहेत. हा पाठीमागचा पान गळा आहे आणि पुढचा पंचकोन गळा आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा पुढचा आणि मागचा चौकोनी आहे आणि समोरचा हा पंचकोनी आहे. ह्याला मी समोसा लेसने कवर केला आहे. हा तुम्हाला कसा वाटला? हा आहे मटका गळा आणि जे थोडंसं हाताला लावून बॉर्डर वाचली होती ते पाठीमागे मी थोडीशी डिझाईन केली आहे आणि त्याला लेस लावली आहे. आणि हा आहे पिंक कलरचा ब्लाऊज आहे. हा मागचा चौकोनी आहे आणि समोरचा पंचकोन गळा आहे. याला पण मी लेसने कवर केला आहे. हा प्लेन आहे. याच्यामध्ये कोयरीची डिझाईन असल्यामुळे याला मी लेस लावलेली नाही आहे. असाच छान दिसतो. आणि हा आहे पिस्ता कलर ब्लाऊज आणि याची बॉर्डर पण खूप छान आहे. पहा, रेड कलरचा बॉर्डर आहे. आणि हा आहे जांभळा कलरचा ब्लाऊज, वाईन कलर. हे खूप छान दिसतं आहे ना. चौकोन गळा आहे मागचा आणि पुढचा पंचकोनी गळा आहे. आणि हा आहे साऊथ इंडियन स्टाईलमध्ये. हा समोरचा पंचकोन आहे आणि थोडंसं पप आहे स्लीव्जला आणि बॅक नेक थोडासा हलकासा पान आहे आणि डीप नेक आहे. त्यामुळे हे ब्लाऊज खूपच उठून दिसणार आहे. साऊथ इंडियन स्टाईलला साऊथ इंडियनच शिवलेला आहे. आणि हा आहे थोडासा हिरवा किंवा आपण काय म्हणतो शाई कलर, तसा आहे तो. सिल्वर कलरचं त्याला बॉर्डर आहे. आणि हा आहे पिंक ब्लाऊज. याचा मागचा चौकोनी आणि समोरचा पंचकोन गळा आहे. आणि हा आहे रेड पिंक. ज्याचं बॉर्डर आलेलं होतं तेच बॉर्डर मी बॅकला कवर केलं आहे. आणि समोर बाहेरना जे स्लीव्जला आलेलं आहे तेच लावलेलं, म्हणजे साडीमधलेच बॉर्डर दोन्हीकडं लावलेला आहे. आणि हा आहे चौकोन गळा आणि पंचकोन गळा. हाही प्रिन्स कटच आहे.